पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं बाई, माझ्या कसं लक्षात आलं नाही हो हे? बघा। अरे अरे या 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 गौतमराव या या बसा 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 बसा। अण्णा, मी तुम्हाला सासरे बुवा असं म्हणतं तर चालेल? नाही नाही चालणार ना? मग मला पण तुम्ही फक्त गौतम म्हणावं। मी तुम्हाला तुमच्या मुलासारखा आहे, ते राव वगैरे नको। ते कसं वाटतं माहितीये का, जावई मिशांना ताव मारतोय आणि सासू सासरे त्याची सेवा करतायत। चहा कॉफी काय घेणार? खरंच काही नको। अहो, मी इथे बाजूला आलो होतो, म्हटलं की तुम्हाला भेटून जाऊ। जा पाणी घेऊन ये। हा जा। अण्णा सॉरी, असं अचानक आलो मी। आता हे घर देखील तुमचंच आहे, विचारता काय त्याच्यामध्ये? बरं, आई बाबाला का नाही आणलं तुम्ही? नाही, ते येणार होते पण ते माझ्यापेक्षा बिझी असतात। कधी या संस्थेत जा, कधी ह्यालाच मदत कर, कधी त्यालाच मदत कर, ते बिझी असतात, चालू असतं त्यांचं। पण ते येणार आहेत, तुम्हाला भेटायला येणार आहेत। थँक्यू। अण्णा, बाबांनी एक निरोप द्यायला सांगितला होता, विसरलो असतो बघा मी। ते म्हणत होते की साखरपुडे या 2-3 दिवसातच करूयात का, कारण ते पुढे 15 दिवस बाहेर जाणार आहेत। 2-3 दिवसात साखरपुडा? म्हणजे आपण घरातल्या घरातच करूयात ना, आमचे काही फार पाहुणे नसणार आहेत। हो ठीक आहे, बरं ठीक आहे, आम्ही बोलतो आणि ठरवतो। काय ना अण्णा, आई बाबा यातच खुश आहेत की मी लग्नासाठी तयार झालोय। तुमची काही हरकत नसेल तर आरतीचे 2-3 फोटो मी आमच्या फॅमिली ग्रुपवरती टाकू का? सोशल मीडियावरती नाही, फक्त फॅमिली ग्रुपवरती। हा पण म्हणजे आधी ठरवता देत ना सगळं? आता ठरलंच आहे की। हो, पण म्हणजे तुमची हरकत नसेल तर साखरपुडा झाल्यावर कदाचित चालेल ना? म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही। तुमची काही हरकत नसेल तर मी आरतीशी काही बोलू का? आमचं तसं काही बोलणंच झालं नाही। हा हो, अगदीच नाही, काहीच हरकत नाही। अगं तुम्ही बसा, मी चहा आणते। अहो खरंच नको। अरे हॅलो। अगं या या या, ह्याची तुमची ओळख नाही ना? हे आमचं धाकटं कन्यारत्न अमूल्या। अण्णा, आमची भेट झाली आधी। त्या दिवशी आठवतो तुम्ही मला लिफ्ट दिली होती? अरे हो, माझं ऑफिस पण तिकडेच आहे, शेजारी। अच्छा। नाही तू बोलली होतीस मला, बरोबर। ताईची भेट झाली नाहीये का अजून? अण्णा, मला वाटतंय की हे ताईची वाट बघतायत। मी आलेच ताईला घेऊन। ताईडे, ताईडे ताईडे ताईडे, अगं तो म्हणजे तुझे ते आलेत स्पेशली तुला भेटायला आपल्या घरी। वाव यार, हे सगळं किती एक्साइटिंग आहे। तुला काय झालंय? तू काय असा सिरियस चेहरा करून बसलीस? अगं उठ, आवर। का काय विचारतेस? तू भेटणार नाहीयेस का त्याला? अगं आई आणि अण्णा भेटलेत ना त्याला, मग आता मी वेगळं भेटून काय करू? तुझं तर आपलं काहीतरीच। डोंट बी सो काकूबाई, तू आवर बरं। ताईडे, तू आहे ना, तू एक चांगला नवीन ड्रेस घाल। हा पण नाही 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 नको, ड्रेस वगैरे नको, उगाच त्यात वेळ जाईल। पण अरे यार, तुम्ही पहिल्यांदा भेटताय, ते पण आपल्या घरी। नाही, नवीन ड्रेस तर तू घालायलाच हवा। चल 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 चल, आवर आता पटकन एखादा चांगला ड्रेस। मी काही चेंज वगैरे करणार नाही, आणि मी अशीच असते ना घरी, मग उगाच कशाला खोटं वागायचं? ताईडे, डोंट बी सो बोरिंग अप। तू आधी हस बरं, एक चांगली स्माइल दे। तो जेवढा मला भेटायला उतावळा नाहीये ना, त्याच्यापेक्षा जास्त तू उतावळी झालीयस। हो, मग माझे जीजू माझ्या ताईला भेटायला आलेत, मी तर एक्साइट होणारच। चल चल चल, आता आवर पटकन।
विक्रांतची खूप काळजी वाटते हो मला. काय करू मी? हा मुलगा काहीच सांगत नाहीये मला. घरात आहे तरी सुद्धा घर इतकं शांत शांत आहे. आई, आद्या, हॅलो. कशी आहेस बाळा? मस्त. बस. एकटीच आलीस? सार्थक नाही आले बरोबर? का? मी एकटी येऊ शकत नाही का? अगं, अरे माझंच घर आहे. मी तिकडे भांडून आली. म्हंटल मी जाते माहेरी, तुम्ही काय ते बघा. काय करायचं ग तुझं? लग्न झालं ना तरी बदल म्हणून नाही तुझ्यात. मी नाहीच बदलणार आहे. बदलायचं असेल ना तर तो बदलेल. तू सांग, तू कशी आहेस? बाबांशी बोलत होतीस का? काय झालंय आई? काही टेन्शन आहे का? नाही अगं, काही नाही. अगं, आणि तू येणार होतीस तर सांगायचंच मला. लग्नानंतर पहिल्यांदा घरी येतेस. काहीतरी तयारी केली असती, तुझ्या आवडीचं काहीतरी बनवलं असतं. प्लीज ना. अगं तू माझ्याच घरी मलाच परक असल्याचं फील का देतेस? नाही अगं, मी सहजच आले. इथे एका कामानिमित्त आले होते. म्हटलं जाऊयात, आईला भेटूयात. तुला दादाने सांगितलं का मी आणि सार्थक हल्ली रोज त्याच्या ऑफिसमध्ये जातोय? हो, थोडीफार कल्पना दिली त्यांनी मला. आई काय झालंय? तू खूप डिस्टर्ब दिसतेस. सांग मला. अगं विक्रांत, त्याचं काय? मला समजतच नाही ग त्याच्या मनामध्ये काय चाललंय. काही बोलत नाही, काही सांगत नाही. काय करायचं अगं? कशात लक्षच नसतं ग त्याचं आजकाल. हो अगं, तो ऑफिसमध्ये पण दिसला नाहीये. आहे कुठे? आहे घरीच आहे. दादा घरी आहे? अरे मग माझा आवाज ऐकून आला कसा नाही बाहेर? बघ, तूच बघ आता. त्याच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळत नाही आद्या. पण मला असं कुठेतरी वाटतं ना की तो प्रेमात पडलाय. नाही, तसं असेल ना तर ठीक आहे. अगं पण त्यांनी सांगावं ग तसं. की काही बोलतच नाही हा मुलगा. तू मला आधी का नाही फोन केलास मग? अगं मला फोन करायचास ना एक. तुला माहितीये ना दादा माझ्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही. एक काम करूयात, मी जाऊन बघते, बोलते त्याच्याशी. हा, तू थांब इथेच. डोंट पे. आलीच. हाय. हॅलो. नमस्कार. तुम्ही बसा ना. हा, तुम्ही बसा. तायडे, तू बस. बस बस. तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्या ताईशी. आता तुम्ही निवांतपणे गप्पा मारा. मी आईला जाऊन सांगून येते तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम बनवायला. नाही नको, थांब ना मुल्या. मला काहीच नकोय खायला. अगं तायडे, तुझ्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी. नाही, इट्स ओके. तसे मी डाएट वरती आहे. मला फक्त हिच्याशी बोलायचंय. ठीक आहे ठीक आहे, मग तुम्ही दोघंही बोला. मी जाऊन काहीतरी खाऊन येते. आलेच मी. तुमचं आणि तुमच्या बहिणीचं एकदम घट्ट नातं आहे का? स्ट्रॉंग बॉन्डिंग ते दिसलं आता मला. बघा ना, आपल्याला प्रायव्हसी हवी म्हणून त्या निघून गेल्या. ऍक्च्युली हा बघायचा कार्यक्रम वगैरे म्हणजे हे मलाही नाही पटत. एकदम असं जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं ना. पण काय करणार, मोठ्यांचं ऐकावंच लागतं. त्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा आपल्याला फार काही बोलता आलं नाही.
म्हणून म्हटलं लग्नाच्या आधी एकदा भेटून बोलावं. हं? तुमचा लग्नाला होकार आहे ना? हे म्हणजे तुमच्या बाबांनी तसं कळवलं होतं. ऍक्च्युली मी त्याच दिवशी होकार दिला होता. तुम्हीच थोडासा वेळ घेतला. आपलं लग्न ठरलंय आणि इतकं फॉर्मली बोलतोय. हो ना. तू म्हणजे तू म्हटलं तर चालेल ना? ओके ना? तू नेहमी अशी कमीच बोलतेस का? जनरली लेक्चरर लोक खूप बोलतात ना, म्हणजे मुलांना बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून लग्न झाल्यानंतर तू लेक्चर वगैरे नाही घेतलेस तरी चालतील. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तसा मी फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे. हा, जर तुला आवड आहे आणि तुझी पॅशन आहे तर मग तू घे बिंदास लेक्चर्स, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे की आयुष्य ना असं आनंदात जगावं, मजा करायची आयुष्यात. मी बघ ना, आई बाबांना वर्षभर कुठे ना कुठे मी पाठवतच असतो. मी पण स्वतः खूप एन्जॉय करतो माझं आयुष्य. क्रिकेट खेळायला मला खूप आवडतं. खूप खेळतो मी क्रिकेट. क्रिकेट बघतो सुद्धा मी या स्टेडियम मध्ये जाऊन. नुसतं भारतात नाही, UK, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका सगळीकडे जातो मी बघायला. आपण एक सेल्फी घेऊया का तिकडे जाऊन? तिकडे छान येईल. नाही, नको. का? आई म्हणाली ना, साखरपुड्यानंतर काढू. हा, मग निदान तुझा नंबर तरी दे मला. हा, देशील ना? हो हो हो. थँक्स. चला निघतो. नाही, थांबा ना, काहीतरी खाऊन जा. नको. ओके, तुझ्याशी गप्पा मारून बरं वाटलं. गप्पा फक्त मी एकटाच मारत होतो, तू फक्त ऐकत होतीस, पण छान वाटलं. मी तुला मेसेज करीन, रिप्लाय करशील ना? येतो. बाय. बाय. विक्रांत, हाय. हाय. अरे काय रे, मी आली आहे. तुला आवाज नाही ऐकू आला का माझा? नाही. काय करतोयस? आणि काय रे, माझं लग्न झाल्यापासून एक फोन नाही तुझा साधा? अगं कामात होतो थोडा. अच्छा, कुठल्या कामात होतास? माझ्याशी खोटं बोलतोयस ना? मी रोज ऑफिसमध्ये जाते आणि मला तू तिथे एकही दिवस दिसला नाहीयेस. अगं ऑफिस व्यतिरिक्त बाहेरची पण कामं असतात ना. पुन्हा खोटं. नाही, तुला काही माझी आठवण वगैरे येत नाहीये, किंवा तू कोणाच्या तरी आठवणीत हरवलायस. आठवण येते तुझी, खूप येते. मग फोन का नाही केलास? काय झालंय? इतका कोणाच्या आठवणीत हरवलायस? अगं नाही, कोणाच्याच नाही. खरं सांग. खरंच मी ओके. चेहऱ्यावर 12 वाजलेत तुझ्या, आणि मला सांग, तू घरात आहेस आणि घर एवढं शांत आहे, असं कधी झालंय का? मला सांग, चल, कोण आहे ती मुलगी? काय नाव तिचं? माझ्यावर विश्वास नाहीये का? मी कोणालाच नाही सांगणार. तू सांग ना मला, कोण आहे ती मुलगी? तू दादाला जाऊन सांगशील सगळं. अरे तुझी शपथ, नाही सांगणार. सांग चल पटकन. सार्थकची बहीण सारिका. तिच्यावर कोण प्रेम करेल? मग मावस बहीण अमूल्या. आरती. आरती? तू आरतीच्या प्रेमात पडलायस?
आय मीन कधी? तुझ्या लग्नात. तुझ्या लग्नात तिला पहिल्यांदा पाहिलं मी आणि बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो. यु नो, तुला आठवतंय मी तुला सांगायचो माझ्या स्वप्नात एक मुलगी येते. आरतीला बघितल्यावर मला रिअलाइज झालं हीच आहे ती, माझ्या स्वप्नातली मुलगी. सरळ, साधी, डिसेंट. तू सांगितलंयस तिला? ऑफकोर्स. माझ्यात पेशन्स कुठे आहेत? तिला सांगितलं, भेटलो, प्रपोजही केला, पण अजून तिने उत्तर दिलं नाहीये ग. ती सारखं मला हेच सांगते की आपले स्टेटस मॅच होत नाहीत, आपल्या स्टेटस मध्ये खूप डिफरन्स आहे. विक्रांत, आय गेस ती बरोबर बोलतेय. अरे आपल्या घरी कोण हो म्हणणार आहे तिला? तूच विचार कर. आणि दादाचं काय ते तुला माहितीये. अगं पण प्रेम आणि स्टेटस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मी लग्न करीन तर फक्त तिच्याशीच. बस, विषय संपला. अरे पण मी तर असं ऐकलं की सारिका. नाव सुद्धा काढू नकोस त्या मुलीचं. वेड्यासारखी मागे लागली ती माझ्या. बिंडोक मुलगी आहे ती. आय जस्ट हेट हर. ओ गॉड, खूप गोंधळ होणार आहे. विक्रांत, सार्थकचे पप्पा तुझ्यासाठी सारिकाचं प्रपोजल घेऊन येणार आहेत इथे आपल्या घरी. Oh no. तू प्लीज काहीतरी कर. हे बघ, मला त्या बिंडोक मुलीचं तोंड नाही बघायचं नाहीये आणि मी लग्न करीन तर फक्त आरतीशीच. वाह, कोथिंबीर वडी अप्रतिम. सुमन, अहो आता पेशंटचा फोन असेल तर व्हिजिटला जाऊ नका, मला महत्वाचं बोलायचंय. घोरपडे साहेबांचा फोन आहे, गौतमच्या वडिलांचा. नको घेऊ. घ्या घ्या. हॅलो. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. आज आमचा गौतम तुमच्याकडे येऊन गेला. नाही म्हणजे फारच अगदी तारीफ करत होतो तुमच्या आग्रा तिथ्याची. हो, होणारच. आपल्या वराडामध्ये आग्रहाशिवाय जेवण पूर्ण होतं का कधी? मग मरणाचा असो किंवा तोरणाचा असो. नाही म्हणजे कसं आहे, आता आपण व्यायी होणार नाही का, त्यामुळे आपण आपल्या एकमेकांच्या कुटुंबाचा आदर करायलाच हवा. आता एकदम बेस्ट बोललात. कसं आहे डॉक्टर साहेब, आमच्या बायकोची इच्छा आहे, म्हणजे माझीही तीच इच्छा आहे म्हणा. हां, आता सगळं ठरलंच आहे, तर साखरपुडा करून घेऊ. बर बर. परवाचा मुहूर्त उत्तम आहे. परवा? परवा साखरपुडा? परवा साखरपुडा करायचा म्हणताय? मानपान वगैरे कशाची काही गरज नाहीये. अगदी साधेपणाने घरच्या घरी करून घेऊ. हा, बर बर बर. आणि हे बघा, काही लागलं तर संकोच करू नका. तसंही आम्हाला तुमच्याकडून काहीच नकोय. काय चालेल? आमच्या सौ सुद्धा हो म्हणतायत, काय हरकत नाही म्हणतायत. हा चालेल चालेल चालेल. थोडी धावपळ होईल पण ठीक आहे, हरकत नाही. करूया, परवाच करूया साखरपुडा. हां, आम्ही लगेच लागतो तयारीला. वा वा, लागा मग तयारीला. ओके 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 ओके. हो, एकदम परवा होईल ना सगळं? असं काय करताय तुम्हीच? नेहमी घाई करता ना. हा, मग आता योग जुळून आलाय तर कशाला उशीर करायचा उगाच? तुम्ही पण खरंच कळत नाही मला तुमचं कधी कधी. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. काळजी करता खूप तुम्ही. ही काय वेळ आहे कॉल करायची? ऑफिस आज संपलेत आणि तसंही तू माझ्या ऑफिसचे एम्प्लॉई नाहीयेस. मग तू का मला टास्क देतोयस? नन ऑफ युअर बिझनेस. तू फक्त एवढं लक्षात ठेव की मला असं कधीही फोन करायचा नाही. माझा पी आहे ना विजय, त्याला कॉल करायचा. मला सांग, तो मला टास्क देणार आहे का तू देणार आहेस? मला पण काही रस नाहीये तुझ्याशी बोलण्यात. मी फक्त हे जाणून घेण्यासाठी फोन केलाय
की तू माझ्यावर कोणत्या कामाची जबाबदारी टाकणार आहेस. घाबरलीस का? मला वाटलंच होतं. आणि आता तू जॉब सोडतेस का? ग्रेट. उद्या रेझिग्नेशन सार्थकच्या हाती पाठव. तू नको येऊस घेऊ. कारण काय आहे ना, तुला बघितलं तर माझं परत काहीतरी नुकसान होईल. कसं आहे ना, मी एकदा हाती काम घेतलं ना की ते अर्धवट कधीच सोडत नाही. फक्त त्या कामासाठी मला काही तयारी करून यायची असेल तर आत्ताच सांग. यासाठी फोन केला. आणि हो, मला आहे ना खूप विचार करून खूप अवघड टास्क दे बर का. नाहीतर मग रोज ऑफिस मध्ये तुला माझाच चेहरा बघावा लागेल. आय मीन तुझ्या ऑफिस मध्ये. ओके, उद्या भेटूच. गुड नाईट सर. चिवा, 100% चिवा.